नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहणार आहोत पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न. आज आपली सराव प्रश्नपत्रिका चौथी. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी बाबर. भारतामध्ये मुघल राजवट बाबर याने स्थापन केली. त्याने 1526मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहिम लोधीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. पुढचा प्रश्न. महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी रामटेक. महाकवी कालिदास विद्यापीठ हे रामटेक नागपूर येथे आहे. हे विद्यापीठ कवी कालिदास यांच्या स्मरणार्थ स्थापित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी इसवी सन 1993 साली लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न. सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी प्लेइंग इट माय वे. सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव प्लेइंग इट माय वे हे आहे. हे पुस्तक 5 नोव्हेंबर 2014 रोजी प्रकाशित झाले. पुढचा प्रश्न. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए जिनिव्हा. जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न. भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला होता? तर योग्य उत्तर ऑप्शन सी फ्रान्स. पुढचा प्रश्न. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी लुंबिनी. लुंबिनी हे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान आहे. पुढचा प्रश्न. भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी कोलकाता या ठिकाणी भारतातील ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. पुढचा प्रश्न. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कुरबुडे. कोकण रेल्वे मार्गावरील उकेशी आणि भोके स्थानकादरम्यान असलेला हा बोगदा 6.5 किलोमीटर लांबीचा आहे, जो या मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. पुढचा प्रश्न. अनफिनिशेड हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए प्रियंका चोप्रा. पुढचा प्रश्न. पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए दर्पण. पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र द्विभाषिक पाक्षिक होते आणि इंग्रजीत द बॉम्बे दर्पण म्हणून प्रकाशित होते. पुढचा प्रश्न. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी महर्षी धोंडो केशव कर्वे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती धोंडो केशव कर्वे होते. त्यांना 1958मध्ये हा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन डी राष्ट्रपती. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 26 जानेवारी 1950 रोजी. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1949 रोजी ती लागू झाली. पुढचा प्रश्न. क्वाट हे चलन कोणत्या देशाचे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी म्यानमार. क्वाट हे म्यानमारचे चलन आहे. म्यानमार पूर्वी बर्मा म्हणून ओळखले जाणारे आग्नेय आशियातील एक देश आहे. पुढचा प्रश्न. ठेकडी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी केरळ. ठेकडी हे थंड हवेचे ठिकाण केरळ राज्यात आहे. हे ठिकाण केरळच्या पश्चिम घाट पर्वतरांगेत आहे. पुढचा प्रश्न. गुलमर्ग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए जम्मू आणि काश्मीर. गुलमर्ग हे थंड हवेचे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. हे काश्मीर खोऱ्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पुढचा प्रश्न. अमर जवान ज्योती हे स्मृतीस्थळ कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी दिल्ली. अमर जवान ज्योती ही एक भारतीय स्मारक आहे जी 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांधली गेली आणि 26 जानेवारी 1972 रोजी त्याचे उद्घाटन झाले. पुढचा प्रश्न. चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इंद्रावती. चित्रकूट धबधबा इंद्रावती नदीवर आहे. हा धबधबा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात आहे.
हा धबधबा विंध्य पर्वतावरून वेगाने वाहत येणाऱ्या इंद्रावती नदीच्या प्रवाहाने तयार झाला आहे. पुढचा प्रश्न, इतिहासातील कोणते शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 18वे आणि 19वे. इतिहासातील 18वे आणि 19वे शतकाला क्रांतियुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात अनेक महत्त्वाच्या क्रांत्या झाल्या, ज्यामुळे जगाच्या इतिहासावर मोठा प्रभाव पडला. या काळात अनेक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बदल झाले, ज्यामुळे हा काळ क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील मेलॅनिन रंगद्रव्यामुळे काय होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मानवी शरीरातील मेलॅनिन हे एक रंगद्रव्य आहे जे त्वचेला रंग देते आणि सूर्यप्रकाशाच्या हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते. मेलॅनिनमुळे त्वचेचा रंग गडद किंवा फिकट होतो, तसेच केस आणि डोळ्यांचा रंगही निश्चित होतो. मेलॅनिनचे मुख्य कार्य त्वचेला रंग देणे, अतिनील किरणांपासून संरक्षण करणे, त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करणे. पुढचा प्रश्न, सोडियम व पोटॅशियमचा उपयोग काय? तर योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. सोडियम आणि पोटॅशियम हे दोन्ही शरीर कार्यांसाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स आहेत. पुढचा प्रश्न, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी क्षयरोग. डॉट्स म्हणजेच डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी शॉर्ट कोर्स हा उपचार मुख्यतः क्षयरोग म्हणजे TB असलेल्या रुग्णांसाठी आहे. या उपचार पद्धतीमध्ये आरोग्य सेवा कर्मचारी किंवा प्रशिक्षित व्यक्ती रुग्णाला क्षयरोग औषध घेताना पाहतात, जेणेकरून ते औषध योग्य प्रकारे आणि वेळेवर घेतात याची खात्री होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. शुष्क बर्फ हे कार्बन डायऑक्साईडचे ठोस रूप आहे, ज्याला शुष्क बर्फ असे म्हणतात, कारण ते तापमान वाढल्यास थेट वायूमध्ये बदलतो बिना द्रव्य अवस्थेत जाण्याच्या. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी चेतापेशी. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी आहे. ही पेशी मज्जासंस्थेचा भाग आहे आणि संपूर्ण शरीरात संदेश वाहून नेण्याचे काम करते. पुढचा प्रश्न, ओझोन वायूचा स्तर वातावरणातील कोणत्या थरात आढळतो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी स्थितांबर. ओझोनचा थर वातावरणातील स्थितांबरात आढळतो. हा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 35 किलोमीटर उंचीवर असतो. ओझोनचा थर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अल्ट्राव्हाईट किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करतो. पुढचा प्रश्न, सामान्यतः किडनीमधून कशाचे गाळण होत नाही? तर योग्य उत्तर ऑप्शन बी साखर. किडनीमधील गाळण प्रक्रियेत प्रथिने आणि रक्तपेशी मोठ्या प्रमाणात गाळल्या जात नाहीत. पाणी, अमोनिया आणि काही प्रमाणात रक्तातील कचरा गाळला जातो, तर साखर नेहमीच रक्तामध्ये राहते. पुढचा प्रश्न, भारतामधील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी झारखंड. झारखंड राज्य तांबा उत्पादनात आणि संसाधनांच्या बाबतीत एक प्रमुख राज्य आहे. झारखंडमध्ये तांबा खनिजांचे मोठे साठे आहेत, त्यामुळे ते तांबा उत्पादनामध्ये एक महत्त्वाचे राज्य ठरते. पुढचा प्रश्न, जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडलेले असण्याची शक्यता असते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी तांबे. जेव्हा एखादा दगड निळा दिसतो तेव्हा त्यात अनेकदा तांबे असण्याची शक्यता असते. तांब्यामुळे खडकाला निळा रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 24 ऑक्टोबर 1945. संयुक्त राष्ट्र संघटना ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्ट असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी चिखलदरा. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे, जे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी कोणी बनवली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी राजश्री शाहू महाराज. पुढचा प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधी. चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. हे आंदोलन 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात शेतकरी आणि नीळ उत्पादकांसाठी झाले. गांधीजींनी या आंदोलनाद्वारे देशात आपल्या नेतृत्वाची स्थापना केली. पुढचा प्रश्न,
खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लातूर. खरोसा लेणी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहेत. ही लेणी लातूर शहरापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि खरोसा गावाला लागून असलेल्या डोंगरात कोरलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच RSS स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1925. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर इसवी सन 1925 रोजी डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या शुक्रवारी या नागपूर येथील निवासस्थानी केली. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती, त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सहकार. पुढचा प्रश्न, अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शरद जोशी. अंगारमळा या पुस्तकाचे लेखक शरद जोशी आहेत. ते एक प्रसिद्ध शेतकरी नेते आणि साहित्यिक आहेत, ज्यांनी शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुढचा प्रश्न, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विनोबा भावे. विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे ओवीबद्ध मराठी भाषांतर करून गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे भाषांतर त्यांनी 1932 साली केले आणि ते आतापर्यंत अनेक वेळा प्रकाशित झाले आहे. पुढचा प्रश्न, गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. तुकडोजी महाराजांनी हा ग्रंथ भारतीय ग्राम जीवनांचे वर्णन करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगाल. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प पश्चिम बंगाल राज्यात आहे. हा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या एकात्मिक स्टील प्लांटपैकी एक आहे. त्याची स्थापना युनायटेड किंगडमच्या मदतीने करण्यात आली होती. असे दुर्गापूर हे शहर कोलकात्यापासून सुमारे 158 किलोमीटर अंतरावर दामोदर नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, देशात सर्वात जास्त वाघ असणारे राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश हे देशातील सर्वात जास्त वाघ असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चहा. भारताची राष्ट्रीय पेय म्हणून चहाला मान्यता देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1526. पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ 1526 साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामध्ये झालेली लढाई होती. या लढाईत भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1600 साली. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, परभणी. वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. हे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांपैकी एक आहे, ज्याची स्थापना 18 मे 1972 रोजी झाली. पुढचा प्रश्न, जागतिक कर्करोग दिन केव्हा असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 4 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, जगात तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चीन. चीन हा जगात तांदूळ उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, सुएझ कालवा कोणत्या दोन सागरांना जोडतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र. सुएझ कालवा हा भूमध्य समुद्राला तांबड्या समुद्राशी जोडणारा मानवनिर्मित जलमार्ग आहे, ज्यामुळे युरोपहून आशियाला जाणारा सर्वात लहान सागरी मार्ग बनतो. पुढचा प्रश्न, 5 नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब. पंजाब राज्याला 5 नद्यांचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. या राज्यामध्ये झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या 5 नद्या वाहतात. पुढचा प्रश्न, इंडिपेंडन्स या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मोतीलाल नेहरू. पुढचा प्रश्न, क्रांतिसिंह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नाना पाटील. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी केलेल्या पहिला सत्याग्रह कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंपारण्य सत्याग्रह.
महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह हा होता. हा सत्याग्रह बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात शेतकरी आणि ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध झाला. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ वयाच्या किती वर्षापर्यंत असतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 65. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उद्यान मध्य प्रदेशमध्ये नाही? तर योग्य उत्तर ऑप्शन सी चांदोली राष्ट्रीय उद्यान. पुढचा प्रश्न, पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी महाराष्ट्र केसरी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी सिंहस्तंभ. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभावरील सिंह चतुर्मुख आहे. हे चिन्ह सारनाथ येथे आहे, जे उत्तर प्रदेशात आहे. हे चिन्ह 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्य चिन्ह म्हणून स्वीकारले गेले. पुढचा प्रश्न, मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 1867. मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये झाली. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी ही स्थापना केली. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात मंजुरावेळी किती कलमे होती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी 395. भारतीय संविधानात मंजुरीवेळी 395 कलमे होती. पुढचा प्रश्न, डायलिसिस उपचार कोणत्या आजारासाठी करतात? तर योग्य उत्तर ऑप्शन सी मूत्रपिंडाचे विकार. डायलिसिस हे एक उपचार आहे ज्यामध्ये मशीनचा वापर करून रक्तातील कचरा आणि अतिरिक्त द्रव्य पदार्थ काढून रक्ताला शुद्ध केले जाते. हे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नसतील तर त्यांचे कार्य करतात. डायलिसिसचा वापर मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींसाठी केला जातो. पुढचा प्रश्न, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कोणता रोग होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी कर्करोग. तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याचा, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात. पुढचा प्रश्न, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी गोपाळ गणेश आगरकर. सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. त्यांनी हे साप्ताहिक 1888 मध्ये सुरू केले, ज्यामध्ये त्यांनी सामाजिक सुधारणा आणि बुद्धिवादाला प्रोत्साहन दिले. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाट व नागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे या अभयारण्यात सापडतात. काझीरंगामध्ये अनेक वाघ असून 2006 मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. पुढचा प्रश्न, करा किंवा मरा हा मंत्र कोणी दिला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी. करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधी यांनी दिला. पुढचा प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या 3ऱ्या व 4थ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटकाची संख्या कमीच असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहोचण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशांचे सर्वात जास्त साठे कोठे आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन डी बल्लारपूर. बल्लारपूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर आहे जे कोळशांच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्रे सुरू केली होती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी बहिष्कृत भारत, जनता आणि समता. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय. 20 ऑगस्ट 1828 या दिनी राजाराम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय आणि
मथुरानाथ मलिक या 3 मित्राच्या सहकार्याने कलकत्ता येथे ब्राह्मोसभा स्थापली. पुढचा प्रश्न, भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मैत्री. अंटार्क्टिका खंडावर स्थापन करण्यात आलेले मैत्री आणि भारती या 2 संशोधन केंद्राचे काम राष्ट्रीय केंद्र पाहत असते. 1989 मध्ये मैत्री आणि 2011 मध्ये भारती या केंद्राची स्थापना अंटार्क्टिका येथे करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कर्झन वायली याला गोळ्या घालून कोणी ठार केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मदनलाल धिंग्रा. मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विल्यम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. पुढचा प्रश्न, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्यामजी कृष्णा वर्मा. इंडिया हाऊस हे लंडन शहरातील विद्यार्थी वसतिगृह होते. शहराच्या हायगेट भागाच्या क्रॉमवेल रोडवरील हे वसतिगृह 1905 ते 1910 दरम्यान वापरात होते. याची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय वकिलांनी केली होती. पुढचा प्रश्न, बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिवादाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांना कोणत्या संस्थांच्या महाराणीने दत्तक घेतले होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कोल्हापूर. राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मीविलास पॅलेस मध्ये झाला. 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थाच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहिबा यांनी शाहू महाराज यांना दत्तक घेतले. पुढचा प्रश्न, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर ऑप्शन बी, ओडिशा. चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यात पसरलेल्या खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, इचलकरंजी. इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे त्याला हे विशेषण प्राप्त झाले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, भारत आणि चीन. मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा आहे. ही रेषा 1914 मध्ये शिमला अधिवेशनात ब्रिटिश प्रशासक हेनरी मॅकमोहन यांनी निश्चित केली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कर्मवीर भाऊराव पाटील. शिक्षण क्षेत्रात राज्याचं नाव सातासमुद्रापलीकडे नेण्याचा पहिला मान बुकर टी वॉशिंग्टन यांना म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांना आहे. पुढचा प्रश्न, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, भीमा. भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण हे भीमा नदीवर आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेल्या एका चिनाकृती गुरुत्व धरण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आंध्र प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस गोवा व कर्नाटक, पश्चिमेस अरबी समुद्र व वायव्य बाजूस गुजरात व दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहेत. दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून नाही. पुढचा प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेची स्थापना 8 जुलै 1945 रोजी केली. देशभर आणि मुख्यतः मागासलेल्या वर्गात उच्च शिक्षणाचा प्रसार करणे हे या संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1955 साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. पुढचा प्रश्न, मरियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, पॅसिफिक महासागर. मरियाना गर्ता
हा जगातील सर्वात खोल गर्ता असून तो जवळपास 11 किलोमीटर खोल आहे. म्हणजेच माउंट एव्हरेस्ट जर त्यात बुडला तरी 3 किलोमीटर जागा उरेल. गर्ता म्हणजे महासागरीय भौगोलिक घटक असून मुख्यतः भूखंड विवर्तनिकीच्या सीमाभागात तयार होतात. पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6 मार्च. राज्य राखीव पोलीस दलाचाच म्हणजेच SRPF वर्धापन दिन 6 मार्च रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दलाची स्थापना 6 मार्च 1948 रोजी झाली होती आणि म्हणूनच हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी अभियान पथकाचे नाव काय होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी C60. गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली, म्हणून नक्षल कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी 1 डिसेंबर 1990 साली श्री K.P. रघुवंशी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी C60ची स्थापना केली. तेव्हा C60 मध्ये फक्त 60 सक्षम व विशेष कमांडोची नेमणूक करण्यात आली व पोलीस निरीक्षक SV गुज्जर हे C60चे पहिले प्रभारी अधिकारी होते. पुढचा प्रश्न, C60 दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वीर भोग्य वसुंधरा. पुढचा प्रश्न, कोणते दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी CID. पुढचा प्रश्न, देशातील पहिली खासगी रेल्वे कोणती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तेजस एक्सप्रेस. दिल्लीहून लखनौला जाणारी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे आहे. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेने प्रथमच कोणत्या देशात पार्सल सेवा सुरू केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बांगलादेश. भारतीय रेल्वेने इतिहासात प्रथमच देशाच्या सीमा ओलांडून मालवाहतूक सेवा दिली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रेड्डीपालेम येथील वाळलेली मिरची रेल्वेच्या स्पेशल पार्सल ट्रेनने बांगलादेशातील बेनापोले येथे पोहोचवली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरात धावली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई. 4 फेब्रुवारी 2014 पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली मोनोरेल चालवणारी महिला कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जुईली भंडारे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेली आणि देशाच्या विकासाच्या प्रगतीचे गमक असणारी भारतातील पहिली मोनोरेल धावताना सर्वांनी पाहिली. ही मोनोरेल चालविण्याचा पहिला मान एका युवतीने मिळवला. ती तरुणी जुईली भंडारे ही अलिबागची सुकन्या आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोल्हापूर ते गोंदिया. महाराष्ट्र एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर व गोंदिया ही आहेत. पुढचा प्रश्न, सध्या रेल्वेचे किती विभाग आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 18. सध्या रेल्वेचे 18 विभाग आहेत आणि ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, पारस औद्योगिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अकोला. पारस औद्योगिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यात आहे. पारस हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एक गाव आहे आणि येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आफ्रिका. पुढचा प्रश्न, श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झेलम नदी. श्रीनगर हे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाची उन्हाळी राजधानी आहे जी झेलम नदीच्या काठावर आहे. हे शहर काश्मीर खोऱ्यात वसलेले आहे आणि दल सरोवर आणि अंचर सरोवरांच्या किनाऱ्यावर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कोयना. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोयना जलविद्युत प्रकल्प आहे जो सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर आहे. या प्रकल्पात कोयना नदीवर बांधलेले मोठे धरण आणि इतर 4 धरणे आहेत ज्यामुळे हा प्रकल्प एक जटिल आणि मोठा बनतो. पुढचा प्रश्न, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. दार्जिलिंग हे भारतातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. हे शहर पूर्व हिमालयात स्थित आहे आणि त्याची सरासरी उंची 2045 मीटर एवढी आहे. ते पश्चिम बंगाल राज्याच्या
उत्तरेकडील प्रदेशात आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध केव्हा लागला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1921. 1921 साली या संस्कृतीमधील हडप्पा या शहराचा शोध लागल्याने हडप्पा संस्कृती हे नाव पडले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.